नमस्कार महाराज. वेचणीला एकदम सोपा, दोन बोंडांमधलं अंतर जवळ, दोन फांद्यांमधलं अंतर जवळ. 8 बोंड जर एका फांदीला असतील त्याच्यापैकी 6 बोंडांना 5 पाकळ्या येतात. असं जबरदस्त वाण. एका बोंडाचं वजन येतं मित्रांनो 7.5 ते 8 ग्रॅम आणि एका एकरीचं उत्पन्न शेतकऱ्यांनी काढलेलं आहे 15 क्विंटल पर्यंत. आपण बात करतोय प्रभात कंपनीच्या अत्यंत भारी वाणाबद्दल. त्याच्या पहिले चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या मित्रांनो. वाणाचं नाव आहे सुपर कॉट. खतरनाक व्हरायटी एकदम. फक्त याची काळजी घ्या. या पद्धतीने मी सांगेल त्या पद्धतीने लावा, तुम्हाला चांगल्यातलं चांगलं उत्पन्न येणार आहे मित्रांनो. याचं जे लागवड करायची आहे याच्यासाठी जमीन पाहिजे मध्यम ते बारीक. त्याच्यानंतर भारी जमीनमध्ये जर तुम्ही लावत असाल तर एक काळजी निश्चित घ्या, ते म्हणजे त्याच्यामध्ये भारी जमिनीमध्ये युरियाचा वापर कमी करा, नायट्रोजन सुरुवातीला कमी वापरा, कारण की ग्रोथ एक्सेस नको व्हायला. जास्त ग्रोथ झाली, जास्त मातून गेलं तर उपयोग नाही. आपल्याला बोंड पाहिजेत, पाले नको आहेत. त्याच्यानंतर याचं लागवडीचं अंतर जे ठेवायचं आहे मित्रांनो 4x2 तर 4x2.5 असं ठेवा. एकदम भारी उत्पन्न येतं, एकदम भारी झाडाचा घेरा होतो मित्रांनो. त्याच्यानंतर याचा लागवडीचा जो पिरियड तुम्हाला ठेवायचा आहे तो ठेवायचा आहे 1 जून ते 5 जून मध्ये. आणि काही शेतकऱ्यांना जर तुम्हाला लागवड करायची आहे तर तुम्ही मे मध्ये पण करतात, कारण की त्यांना पुढचं पीक घ्यायचं असतं त्यासाठी. तरीही तुम्ही घेऊ शकतात, काही हरकत नाही. मे मध्येही तुम्ही 25 मे नंतर तुम्ही लागवड करू शकतात. बरेच शेतकरी करतात, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल 1 जून ते 5 जून. का तर वातावरणाचा टेम्परेचरचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस, त्यामुळे झाड लाल पडण्याचा प्रभाव जो आहे तो खूप कमी होतो. या व्हरायटीचा कालावधी मित्रांनो 145 ते 155 दिवसाचा आहे. त्या पद्धतीने याची लागवड करा. तुमच्या ज्या जमिनी असतील त्या पद्धतीने लागवड करा. तुम्हाला वेचायला कसं वाटतंय? चांगलं मोठा फुगा आहे. मोठा फुगा आहे 50 किलो असतो. म्हणजे पर डे 50 किलो असतात. बरोबर. आणि चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो फॉलो करा. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.